नमस्कार. ओंकार संस्कार केंद्रातर्फे मी श्रीमती अस्मिता शरद देव आजपासून वेगवेगळ्या भागांमध्ये सुरुवात करतोय, आपल्यापुढे सादर करतोय ओंकाराची सगुण आणि निर्गुण उपासना. ह्या वर्गाचं वैशिष्ट्य हे आहे की हे सगळे व्हिडिओज आपण आपल्या सवडीनी आपल्या सोयीनुसार ह्या ओंकार उपासनेची माहिती ऑनलाईन शिकू शकता आणि प्रत्यक्ष सराव करू शकता. ह्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ओंकाराच्या सगुण आणि निर्गुण उपासनेचा हा जो वर्ग मी घेते त्यात साधकांनी हे व्हिडिओज क्रमानेच बघायचे आहेत आणि त्याचप्रमाणे उपासना शिकायची आहे. आपण जर मधलाच एखादा व्हिडिओ काढून बघायला लागलात तर एक गोष्ट होऊ शकते, आधीचा कुठलाच संदर्भ कळणार नाही आणि थोडं गोंधळल्यासारखं होईल, उपासनेमध्ये चुकाही होऊ शकतात. त्यामुळे सर्व साधकांना माझी अशी आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे की ह्यातले सर्व भाग आपण क्रमानेच बघावेत. आता थोडंसं ओंकार संस्कार केंद्राबद्दल आणि माझ्याबद्दल सांगते. मी श्रीमती अस्मिता शरद देव. ही जी ओंकार उपासना आपल्याला शिकवते आहे ही केवळ पुस्तकात वाचून शिकवली जाणारी उपासना नाही आहे. मी स्वतः ही उपासना आता पुढे वर्गामध्ये येईलच सगळं, मी कुणाकडनं काय शिकले, कसं शिकले, कधी शिकले, पण मला महत्त्वाचं हे सांगायचं आहे की ही उपासना ह्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे, ह्याचे फायदे मी अनुभवलेले आहेत आणि ती उपासना आपल्या सर्वांना ह्यासाठी सांगत आहे की सर्वांनाच ते फायदे काही ना काही फरकानी, थोड्याफार फरकानी मिळावेत. कुणाला जास्त लाभ होतील, कुणाला कमी लाभ होतील, आपली जशी उपासना असेल त्याप्रमाणे होईल, पण माझ्याकडून मी संपूर्ण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणारे की ज्या ओंकार उपासनेचा माझ्या आयुष्यात भरपूर फायदा झाला ती आपल्या सर्वांना लाभदायक ठरू दे. तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही आहे, ह्यात माझा अनुभव पूर्ण सामावलेला आहे. आणि खरं म्हणजे व्यवसायाने मी एक बँकर, अलाहाबाद बँकेमध्ये 36-37 वर्ष नोकरी केली आणि सिनियर मॅनेजर म्हणून काळबादेवी ब्रांचमधनं मी रिटायर झाले. पण बँकेत नोकरी करत असतानाच 1998च्या गुढीपाडव्याला या ओंकार उपासना केंद्राची, ओंकार संस्कार केंद्राची स्थापना केली. आणि त्यावेळेला आमचे जे डेप्युटी जनरल मॅनेजर होते पांडे साहेब, त्यांनी मला ऑफिशियली परवानगी दिली की अलाहाबाद बँकेचंही नाव मोठं करा आणि ओंकार सर्वांना शिकवा, आपली भारतीय सनातन पुरातन संस्कृती सर्वांपर्यंत पोचू दे. आणि अशी परवानगी मला देऊन त्यांनी मला हे कार्य करायला उद्युक्त केलं, खूप प्रेरणाही दिली. आणि आता आमची अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली आहे. पेन्शन मी इंडियन बँकेतनं घेते आहे, त्यामुळे मी अलाहाबाद बँकेची आणि इंडियन बँकेची दोघांचीही ऋणी आहे. दुसरं म्हणजे बँकेतली नोकरी करता करता मी डॉक्टर इन नॅचरोपॅथी हा कोर्स केलेला आहे. त्यामध्ये उरळी कांचनच्या निसर्गोपचार केंद्रामध्ये आम्ही प्रत्यक्ष शिक्षण घेतलेलं आहे निसर्गोपचाराचं. तिथे आमची इंटर्नशिप केलेली आहे. डॉक्टर धीरेन गाला ह्यांच्याकडे निसर्गोपचार, ॲक्युप्रेशर, मॅग्नेट थेरपी हे सगळं शिकलेले आहे. आणि छंद म्हणाल तर कविता करण्याचा, लिहिण्याचा खूप छंद आहे मला. आणि शाळेत असल्यापासनं साहित्याची आवड आहे, साहित्य रचनेची आवड आहे. आणि सद्गुरूंच्या कृपेने मराठी, हिंदी, थोडंफार इंग्लिश आणि संस्कृतसुद्धा ह्या 4ही भाषांमध्ये मी माझ्या काही रचना केलेल्या आहेत. त्या पुढे आपण ओंकाराशी संबंधित ज्या रचना आहेत त्या आपण ह्या वर्गात पुढे ऐकालच. आता सांगते ओंकार संस्कार केंद्राबद्दल. हे केंद्र आम्ही माझ्या बँकेच्या परवानगीने 1998च्या
गुढीपाडव्याला माझ्या सगळ्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने गुढीपाडव्याला याची सुरुवात केली. त्यावेळेपासूनच मी प्रत्यक्ष हे वर्ग घेत होते. म्हणजे मुंबईत जिथे बोलावतील तिथे, पुण्यात, नाशिकमध्ये, सोलापूरमध्ये, एक वेळ वाराणसीलासुद्धा अशा प्रकारे मी मराठी आणि हिंदीतनं हे वर्ग घेतलेले आहेत. आणि त्या वर्गातल्या प्रत्येक साधकाकडून ती साधना करून घेतलेली आहे. त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती. आता ह्या वर्गात फक्त काही आम्ही ओंकार उपासना शिकवली असं नाही. सुरुवात ओंकार उपासनेपासून केली, पण संस्कृत भाषेतली आपल्या वेद उपनिषदांमधली आणि पुराणातली सुद्धा काही स्तोत्र, काही सूक्त आम्ही पाणिनीय पद्धतीने किंवा परसवर्ण पद्धतीने शिकवतो, जी अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धत आहे. आणि शिकवतो म्हणजे काय, करून घेतो. म्हणजे माझ्या वर्गातल्या प्रत्येक साधकाकडून त्याला ते स्तोत्र, तो श्लोक, ते शब्द नीट उच्चार, योग्य उच्चार करता येईपर्यंत त्याच्याकडून म्हणून घेतले जातात, सराव करून घेतला जातो, पाठ करून घेतलं जातं. अशा प्रकारे आत्तापर्यंत मी छोटे छोटे श्लोक, छोटी छोटी स्तोत्र आणि श्री गणपती अथर्वशीर्ष, श्री सूक्त, रामरक्षा, लक्ष्मी मातेची संक्षिप्त उपासना आणि हा ओंकार वर्ग असे बरेच उपक्रम केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त काही पॉडकास्ट रिलीज केलेत. म्हणजे हे माझं खरं चाललं होतं प्रत्यक्ष शिकवणं. पण कोरोनाचं महासंकट जेव्हा जगावर आलं त्यावेळेला ह्या वर्गांचं स्वरूप बदललं. कारण लॉकडाऊन आला, बरीच बंधनं आली आणि बालवर्ग मी जे घेत होते, बालवर्ग तर आमचे फार सुंदर झालेले आहेत. कारण त्यामध्ये छोटे श्लोक, स्तोत्र, संस्कृतमध्ये संभाषण, म्हणजे छोटी छोटी 4-5 वर्षापासूनची मुलं आपली ओळख संस्कृतमध्ये देतात, संस्कृत गाणी म्हणतात, नाच करतात, खेळ खेळतो आम्ही काही. अशा प्रकारे संस्कृत बालवर्गही घेतले जातात. तर हे सगळं कार्य कोरोनापासून जी काही बंधनं आली त्यामुळे एक चांगलीच गोष्ट झाली की हे वर्ग ऑनलाईन सुरू झाले. ऑनलाईन सुरू झाल्यामुळे त्याला जागेचं बंधन राहिलं नाही, लिमिटेशन राहिलं नाही की मी पुण्यापर्यंतच हे वर्ग घेते, ठाण्यापर्यंतच घेते, असं होत नाही. आता ऑनलाईन वर्ग घेत असल्यामुळे महाराष्ट्राच्या, भारताच्या आणि फक्त भारताच्या नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून हे वर्ग लोक आता अटेंड करू शकतात. म्हणजे गेली 4 वर्ष ह्या आमच्या वर्गाला अमेरिका, कॅनडा, युरोपमधले काही देश, सिंगापूर, दुबई अशा कित्येक देशातून लोक हे वर्ग अटेंड करत आहेत. म्हणजे ह्याचा फायदा सर्वदूर मी आता पोचवू शकते, लोकांना देऊ शकते. हे झालं ओंकार संस्कार केंद्राबद्दल. आता ह्यातला एक महत्त्वाचा आस्पेक्ट मी सांगते की आमच्या कुठल्याही वर्गाची फी आम्ही घेत नाही. वर्ग डिक्लेअर केला जातो, ॲडमिशन्स दिल्या जातात, लोक शिकून जातात. आणि हा कोर्स म्हणजे हाच असं नाही, कुठलाही कोर्स पूर्ण झाल्यानंतर जर कोणाला काही ऐच्छिक देणगी दक्षिणा द्यावीशी वाटली तर त्यांनी आमच्याशी जरूर संपर्क साधावा. काय करता येईल हे आम्ही त्यांना नक्की सांगू. पण वर्ग हा विनामूल्य, हे अमूल्य ज्ञान आम्ही विनामूल्य देतो आणि आपण सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा अशी विनंती करून ही मी आमची ओळख इथे थांबवते. पुढच्या वर्गापासून ओंकाराची ओळख करून घ्यायची आहे. नमस्कार.